नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने खुश रहा, आनंदी रहा. चला तर माहितीला सुरू करूया. नमस्कार प्रिय मेष ते मीन राशीवाल्यांनो, आज तुम्हाला आम्ही अतिशय महत्त्वाची माहिती देत आहोत. माहिती अशी आहे की प्रत्येक माणूस जेव्हा गाडी चालवतो तेव्हा गाडीला 4 चाके असतात आणि ती गाडीचं एकूण वजन त्या चाकावरती अवलंबून असते. ती चाके तुम्हाला कोणत्या मजल्यावरती आणि कोणत्या स्थितीमध्ये घेऊन जातील हे त्या चाकावर ठरते. जर त्यापैकी एक चाक पंक्चर झालं, की चाक तुटलं किंवा अलग झालं तर तुम्ही लाचार व्हाल. असं ग्रहांचं देखील असतं. ग्रह 4 स्थितीमध्ये सर्वात जास्तीत जास्त प्रभावशाली असतात. पहिली गोष्ट, ग्रह कोणत्या राशीमध्ये आहेत. दुसरी गोष्ट, ते कोणत्या भावामध्ये आहेत. तिसरी गोष्ट, नक्षत्रात काय आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे कोणत्या नक्षत्राच्या चरणामध्ये काय आहे. जर तुम्हाला मित्रांच्या नक्षत्रात, मित्रांच्या राशीमध्ये, मित्रांच्या नक्षत्राच्या चरणामध्ये किंवा स्वतःच्या राशीत किंवा मित्रांच्या भावात बसल्या असेल तर समजून घ्या की तो ग्रह अत्यंत बलवान आहे आणि तो तुम्हाला कोणत्याही संकटातून म्हणजेच कोणत्याही मोठमोठ्या अडचणीतून देखील बाहेर काढू शकतो. आता गोचरमध्ये काही महत्त्वपूर्ण घटना घडत आहेत ज्या तुम्हाला मोठ्या संकटातून बाहेर काढू शकतात. वास्तव काय आहे? होय तर सध्या शनिदेव, जे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये त्यांच्या मागील जन्मात केलेल्या कर्माचं फळ त्यांना उत्पादनाचा अधिपती आहे, ते 3 ऑक्टोबरला दुपारी 12:10 वाजता गुरूच्या नक्षत्रामध्ये पूर्वाभद्र सोडून 27 डिसेंबर 2024पर्यंत राहूच्या नक्षत्रापर्यंत शतभिषामध्ये विक्री अवस्थेमध्ये प्रवेश करत आहे. तिथे शनिदेव खूप बलवान आहेत. एक गोष्ट स्पष्ट आहे की राहूच्या नक्षत्रात शनिदेव जात असल्यामुळे 50 योग निर्माण होत आहे. नाही 50 योग नाही तर तो राहूच्या नक्षत्रात शनिदेव जात असताना ते खूप प्रभावशाली होत असतात. मेष राशी ते मीन राशीपर्यंतच्या लोकांना जिथे जिथे तुमच्या कुंडलीतील कुंभ राशी आहे तिथे शनिदेव गोचर करत आहे. त्यामुळे त्या भावामध्ये फल वाढवतात किंवा 2 स्थिती लागू होतात. म्हणजे एक शनी विक्री आहे आणि दुसरी म्हणजे मित्राच्या नक्षत्रात शतभिषामध्ये प्रवेश करत आहे, ज्यामुळे ते तुम्हाला ताकदवान बनवत आहेत. त्यामुळे मेष राशी ते मीन राशीवाल्यांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही कमी कालावधीमध्ये मोठ्या संकटातून बाहेर पडणार आहात. तरीही 2 स्थिती पुन्हा लागू होतात. 15 नोव्हेंबरपासून शनिदेव मार्गी लागणार आहेत आणि ते मित्राच्या नक्षत्रात मार्गी होणार आहेत. तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे 27 डिसेंबरला ते पुन्हा गुरूच्या नक्षत्रामध्ये भद्रप्रदा प्रवेश करतील. त्यामुळे हे लक्षात ठेवा की शनिदेवांचा प्रभाव वाढणार आहे. दुसरी माहिती अशी आहे की जेव्हा शनी राहूंच्या नक्षत्रामध्ये शतभिषामध्ये जात आहेत तेव्हा गाडी, घोडा, प्रॉपर्टी, कनेक्शन, पॉलिटिक्स किंवा न्यायव्यवस्था, लेक्चरशिप, CA किंवा CAM अशा अनेक इंजिनिअरिंग, लोखंडिंग, वीटभट्टी, दारू, तंबाखू यासारख्या व्यवसाय संबंधित असलेल्या लोकांना तुम्हाला संकटाच्या काळामध्ये देवाच्या कृपेने हा काळ चांगला सुरू होणार आहे. आणि ज्यांना हृदयविकार, रक्तसंबंधित संसर्गजन्य रोग आहेत किंवा मेंदूच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी शनी हा मोठ्या परिस्थितीमध्ये सुधारणार आहे. आता मी तुम्हाला सांगते की मीन ते मेष राशीवाल्यांनो, राहूच्या नक्षत्रामध्ये शतभिषामध्ये शनिदेव जात आहेत. यालाच काय प्रभाव पडणार आहे, कारण शनी अत्यंत प्रभावशाली होणार आहेत. हे चंद्रफल चंद्र राशीनुसार आधारित आहे. ज्यांना आपली चंद्र राशी माहीत आहे त्यांना खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. ज्यांना माहीत नाही त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण ऐका. लग्नावर आधारित पाहावा आणि माहितीनुसार गोचरावरती आधारित आहे. तुम्हाला जीवनामध्ये काही बदल होत नसतील तर माझी कोणतीही जबाबदारी नाही. जर जबाबदारीची अपेक्षा असेल तर तुम्ही तुमची जन्मपत्रिका दाखवा, म्हणजे तुम्हाला नेमके कळेल की तुमच्या जीवनामध्ये काय चालू आहे. त्यामुळे ही माहिती तुम्हाला स्वेच्छेने पहा. मी
कोणत्याही गोष्टीचा दावा करत नाही किंवा ज्योतिषशास्त्राशी संबंधित फसवणूक टाळायचं आहे. आत्ता मेष ते मीन राशीवाल्यांनो एक एक करून स्पष्टपणे सांगतो की स्पष्टरित्या प्रभाव टाकतो. प्रथम मेष राशी. मेष राशीच्या शनी राहू नक्षत्रामध्ये जात आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक नवीन संधी प्राप्त होणार आहेत. नोकरी किंवा व्यवसायामध्ये देखील संधी प्राप्त होतील. तुमच्या आवडला संबंधित चांगले संबंध होतील. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मानसन्मान मिळणार आहे. ज्या पदावरती आहात तुम्हाला तेथे अतिरिक्त दबाव मिळणार आहे. जिथे पैशाचे अडकले आहेत तिथून पैसे निसटणार आहेत. मोठ्या भावाच्या लग्नाशी, उत्पन्नाशी काही वाद असतील किंवा आरोग्याशी संबंधित काही चिंता असतील तर त्या मिटणार आहेत. परदेशात जाण्याच्या बाबतीत शुभ बातमी मिळेल. चेहऱ्यावरच्या फोडामुळे त्रास होत असेल तर ते ठीक होणार आहेत. घराच्या कन्स्ट्रक्शनचे काम सुरू होईल किंवा पूर्ण होईल. जे लोक खूप काळ घरापासून दूर आहेत ते आता घरी येण्याची शक्यता जास्त आहे. परंतु मातांच्या आरोग्याबाबतीत थोडीशी असामान्यता पाहायला मिळू शकते. याशिवाय संततीसोबत मतभेद संपुष्टात येणार आहेत. मुलं होण्याची शुभ बातमी मिळेल आणि संतती योगसुद्धा प्राप्त होणार आहेत. काही प्रमाणात लॉटरी, सट्टा बाजार किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. तुमचं आणि जीवनाची काही मागचा ताणतणाव संपुष्टात येणार आहे. त्यासोबत प्रेमसंबंधामध्ये टेन्शन असेल तर मतभेद दूर होणार आहेत. तेही ठीक होताना दिसतील. शिक्षणाच्या बाबतीत परिस्थिती सुधारेल तर पोट आणि घसाच्या समस्या उद्भवतील. शक्यतो करून आपण नोकरी, व्यवसाय किंवा चांगला पर्याय शोधणार आहात. हस्ततारांगण होईल. प्रमोशन, चांगल्या संधी मिळतील आणि तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे देखील प्राप्त होईल. तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या गोष्टी, वडिलांशी संबंधित थोडेसे सुधारतील आणि वडिलांच्या आरोग्याबाबतीत सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील लहान लहान चुका सुधारून घ्यायच्या आहेत. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना सामाजिक आणि दृष्टिकोनातून थोडं दबलेलं किंवा कमी आदर मिळाल्यासारखं वाटेल. पण लवकरच आदर आणि सन्मान तुम्हास मिळणार आहे. दुसऱ्या लग्नासाठी हा काळ अत्यंत चांगला असणार आहे. परंतु याचा परिणाम अधिक चांगला बनवायचा असेल तर सफेद चंदन तिलक आपण दररोज लावला पाहिजे. पुढील रास आहे वृषभ राशी. वृषभ राशीमध्ये शनी शतविषा नक्षत्र म्हणजे मित्रांच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करत आहे. तेव्हा तो तुमच्या जीवनामध्ये काय परिणाम होईल? सर्वात प्रथम तुम्हाला जर नोकरी सोडायचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमचा पर्याय चांगला मिळणार आहे. संपत्ती आणि प्रॉपर्टी विषयक वाद मिटणार आहेत. तुम्हाला मालमत्ता विकली जाईल ज्यामुळे धन प्राप्तिमार्ग खुले होतील. खूप जास्त ताणतणाव, कर्ज समस्या असतील तर उद्ध्वस्त होत असाल तर त्या ठीक होताना दिसणार आहेत. जीवनसाथीसोबत काही गैरसमज आणि धोका मिळाल्यास तुम्हाला निराशा मिळेल. पण हळूहळू जीवनसाथीसोबत सुधारणा होण्यास मदत होईल. तुमचे सिनियर तुम्हाला कौतुक करताना दिसणार आहेत. धार्मिक यात्रेसह परदेशात जाण्याचा सुयोग चांगला प्राप्त होणार आहे. दुसऱ्या मुलांचे करिअर, आरोग्य बाबतीत काळजी घ्यावा. पार्टनरशिपमध्ये फायदा होताना दिसणार आहे. हस्ततारणाचे काही विशेष योग निर्माण होतील. प्रॉपर्टी किंवा संपत्ती विकली जाईल ज्यामुळे खूप काळजीपासून लिमिटेशन चालू होते त्या सर्व संबंधित आता सुधारणा होणार आहेत. सासरच्या लोकांचे संबंध आता सुधारतील. एखाद्या मित्रासोबत तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचे विचार करत असाल तर तुम्ही थोडंसं अडचणीत याल. ती ठीक देखील होईल. तुम्हाला एखाद्या गोष्टीवर प्रतिबंध लावण्याचा असेल तर तो दूर होईल. नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगले बदल दिसून येणार आहेत. समाजात थोडीशी बदनामी आणि नकारात्मकता झाली असेल तर या काळामध्ये चांगले सुधारणार आहे. अचानक उत्पन्नाचे स्रोत उघडणार आहेत. संततीच्या प्रगतीमध्ये तुम्हाला खूप काळजी करत असाल तर ते आता काळ संपणार आहे. मावशी किंवा वडिलांसोबत मतभेद दूर होतील. अचानक तुम्हाला प्रॉपर्टी करण्याचा योग देखील प्राप्त होणार आहे. 27 डिसेंबरपासून कन्स्ट्रक्शनचं काम सुरू करण्यासाठी वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सर्वाधिक माहितीची गोष्ट म्हणजे कर्ज किंवा EMIमुळे तुम्हाला त्रास असेल, परंतु काही समस्या किंवा त्याग करण्याची वेळ येईल.
देवाच्या कृपेने तुमचा मान सन्मान शक्ती परत मिळणार आहे. तुम्हाला लांबचा प्रवासाचा आनंद लाभेल. कुत्र्याला बिस्किट, पनीर खाऊ घालावे, त्यामुळे जीवनामध्ये चांगले बदल दिसतील. पुढील राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांनो, शनिदेव जेव्हा तुमच्या नक्षत्रामध्ये शतभिषामध्ये जात आहे तेव्हा जीवनामध्ये संपूर्ण परिणाम कसा होईल ते पाहूया. सर्वात प्रथम, जर तुम्हाला एखाद्या लिमिटेशनचा केस आणि खटल्यामध्ये अडकला असाल तर त्यातून तुम्ही निसटणार आहात. खूप काळापासून नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुम्हाला या काळामध्ये प्रयत्न प्राप्ती होणार आहे. एखादी योजना किंवा जुगाड किंवा लिंग तुम्ही तयार ठेवली असेल, त्यांना अनेक दिवसापासून यशप्राप्ती होत नसेल तर या काळामध्ये यशप्राप्ती होईल. तुमच्या पॉलिटिक्समध्ये तुम्ही असाल तर तुम्ही प्रगती आणि पदोन्नतीच्या जोरावरती असणार आहे. अचानक धनलाभ संभावत आहेत. जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या प्रभावाखाली असाल तर ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष असो, तुम्हाला त्यातून बाहेर पडायला हवे. घरगुती वादळामुळे थोडासा त्रास संभवतो. घरापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असाल तर असे करू नका. सासरच्या लोकांचा अत्याचार तुमच्यावरती होत असेल तर जीवनातून संपताना दिसणार आहे. तुमचे सिनियर तुम्हाला सपोर्ट करतील आणि ऑफिसमध्ये जो कोणी त्रास देत आहे त्यांचा आता अंत होणार आहे, याची मी हमी देतो. तुम्हाला जीवनामध्ये एक मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य आता खूप चिंतित होणार आहात. परंतु आता या काळामध्ये सुधारणा देखील दिसून येईल. तुमच्या प्रगतीचे मार्ग आता खुले होणार आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर हा योग तुम्हाला चांगला असणार आहे. घाबरू नका, वेळ खूप चांगली आहे. घाबरण्याची काही गरज नाही. याशिवाय जीवनसाथीसोबत प्रॉपर्टीच्या वादामध्ये अडकला असाल तर ते वाद देखील मिटणार आहेत. वैवाहिक जीवन बिघडले असेल तर ते सुधारणा होईल. चांगला फायदा होईल. घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचे लाभ दिसून येत आहेत. पुढील राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी शनी देव शतभिषा नक्षत्रामध्ये राहू नक्षत्रामध्ये प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनावरती त्याचा काय परिणाम होणार आहे. 27 डिसेंबरपर्यंत शनी शतभिषा नक्षत्रामध्ये दिसणार आहे. सर्वात प्रथम, तुम्हाला कोर्ट कचऱ्यात अडकले असाल तर सासरच्या लोकांशी वादामध्ये तुम्ही अडकला असाल तर त्यातून सुटका होणार आहे. तुमचे पैसे फंड चुकीच्या ठिकाणी अडकले असतील तर ते परत मिळतील. व्यर्थ प्रवास आणि बदनामीची चिंता दूर होणार आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल खूप चिंतित असाल, परंतु तुम्हाला चांगल्या शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्याचे योग प्राप्त होतील. याशिवाय चुकीच्या प्रेमसंबंधातून तुम्ही बाहेर पडणार आहात. सतत नोकरीच्या मुलाखतीमध्ये येणाऱ्या रिलेशन होत नसेल तर या काळामध्ये तुम्हाला नोकरी मिळण्याचे संकेतसुद्धा दिसून येत आहेत. तुमच्या वडिलांच्या तब्येतीची बिघाड दिसत आहे तर त्यामध्ये थोड्या दिवसांनी सुधारणा देखील होईल. विवाहासाठी योग्य काळ असणार आहे. पार्टनरशिपमध्ये फंड अरेंजमेंट 100% थोडासा सावळेपणा किंवा केस गळती यांचे चान्सेस दिसून येत आहेत. काही प्रवास व्यर्थ ठरणार आहे. तुमच्या विवाहाचा योग्य काळ असणार आहे, परंतु कुटुंबातील सर्वजण तुमच्या विरोधात असतील. यावेळी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कठोर आणि ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनसाथीसोबत तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहात. याशिवाय तुम्हाला एखादा जुना केस किंवा वादसुद्धा चालू होईल. यातून तुमचा विजय देखील होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी संबंधित कोणताही वाद असेल तर तो सोडवला जाईल. प्रॉपर्टीशी संबंधित वाद ठीक होईल. विदेशामध्ये प्रवेश होणार आहे. नोकरी किंवा व्यवसायामध्ये बदल होईल. वडिलांकडून व्यापारामध्ये चांगला सपोर्ट मिळणार आहे. मोठ्या भावंडांकडून धनप्राप्तीचे योग बनत आहेत. तुमच्या घरामध्ये कोणी भाभी किंवा दूरचे नातेवाईक असतील तर नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल, तर ती देखील ठीक होईल. तुमचे जीवन साथी रुसलेले असतील तेही शांत होतील, म्हणजे विभक्त होण्याची स्थिती होणार नाही. अलोमिया किंवा सासरच्या लोकांकडून फंड मिळण्याचे यशस्वी योग दिसून येत आहेत. प्रत्येक दिवस सूर्यास्तानंतर ओम नमः रावे नमः
या मंत्राचा 108 वेळा जप करावा. पुढील रास आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनो, सिंह राशीच्या नक्षत्रामध्ये जात आहे. जर तुमच्या जीवनावरती काय परिणाम होणार आहे हे समजणार असेल तर तुमच्या शनी सध्या समाप्त भावामध्ये वक्र स्थितीमध्ये आहे. त्यामुळे षष्टम भावातील काही प्रभाव दिसणार आहे. सध्या तुम्हाला तुमचे जीवन खूप आव्हानात्मक प्रकारे जगता येणार आहे आणि लोन, खर्च, ईमेल आहे थोडेसे दबले जाणार आहेत. खूप काळापासून तुमच्या जीवनसाथीसोबत विभक्त किंवा मतभेदची स्थिती होत असेल तर ते आता शनी राहू नक्षत्रामध्ये गेल्यामुळे तुम्ही तुमच्या चुकीमध्ये सुधारणा करणार आहात. वैवाहिक जीवनामध्ये सुधारणा होईल. विवाहाचे योग उत्तम तयार होत आहेत. द्वितीय विवाहाचे योग खूप चांगले बनतील आणि स्थानांतरानंतर योगसुद्धा दिसत आहेत. व्यापारामध्ये, नोकरीमध्ये बदल देखील होईल. सध्या जो तुमच्या साथीदारासोबत मतभेद चालू आहेत त्यामध्ये सुधारणा होईल. तुमच्या चेहऱ्याचा रंग थोडासा उतरेल. थोडा काळेसावळापणा येणार आहे. चेहऱ्यावर काही पुरळ फोड येतील, पण पोटाच्या समस्या देखील सुधारतील. ज्यांनी द्वितीय संतानाची योजना आखली असेल या काळामध्ये त्यांना फलप्राप्ती होणार आहे. द्वितीय संतान योगाचे संबंध सुधारतील. काही गोष्टी मनासारख्या घडणार आहेत. जुन्या कंपनीमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर ते असल्याचे घडत दिसत आहेत. जर तुम्हाला कोणाच्या अंतर्गत काम करायचे असेल तर त्यातून नुकसान होईल. तुम्हाला कामासाठी नवीन मार्ग उघडतील. तुमचे लव्ह लाईफ चांगल्या पद्धतीने होणार आहे. ज्यांना घटस्फोट घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पाठिंबा देखील मिळणार आहे. जर तुम्हाला याचा परिणाम आणखीन चांगला बनवायचा असेल तर काय करायला हवे, याचा प्रभाव अधिक चांगला बनेल आणि याचा उपाय देखील आपण करायचा आहे. सिंह राशीवाल्यांना दररोज पांढऱ्या चंदनाचे तिलक लावावे. जाणून घेऊया पुढील राशी कोणती आहे. पुढील राशी कन्या राशी आहे. जीवनामध्ये कोणता बदल होणार आहे. जेव्हा राहूच्या नक्षत्रामध्ये शनी जाणार आहे तेव्हा कन्या राशीतल्या लोकांसाठी राहू नक्षत्रामध्ये प्रवेश करतील. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत थोडासा त्रास आणि निराशाजनक राहणार आहात. योग्य मार्गदर्शन मिळेल. जिथे तुम्ही पैसे अडकवले आहात ते बाहेर पडणार आहेत. तुमच्या मोठ्या भावासंबंधित संबंध सुधारतील. मुलांच्या लग्नाचे प्रश्न सुटणार आहेत. तो मानसिक शांतता मिळणार आहे. जर नोकरीचे रिलेशनमध्ये काही इंटरव्ह्यू तुम्ही देत असाल, फेल झाला असाल तर या काळामध्ये तुम्हासनी यश संपादन मिळेल. परदेशामध्ये प्रवास, कागदपत्रांची अडचण येतील तर दूर होण्यासाठी लव्ह लाईफमध्ये बरेचसे दिवसापासून प्रेशर सुरू असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये पुन्हा कनेक्शन होणार आहे. घराच्या पूर्वबांधणीचे काम तुम्ही या काळामध्ये सुरू करणार आहात. एखाद्या मोठ्या किंवा लहान केसचे तुम्ही विचार करत असाल तर त्यातून तुम्ही बाहेर पडा. तुमच्या जीवनसाथीचा तुम्हासनी चांगला सपोर्ट असणार आहे. मोठ्या भावंडाशी सोबत आर्थिक अडचणीवरती तुम्ही मात करणार आहात. वाहन किंवा संपत्ती खरेदी करण्याची इच्छा असेल तर या काळामध्ये चांगले योग बनत आहेत. जुनी कंपनी बंद पडली होती ती आता पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असाल तर करावी. शिक्षणाच्या बाबतीत मन अस्थिर असणार आहे. नकारात्मक विचार दूर होतील. जे लोक कोर्स करण्याचा विचार करत आहेत या काळामध्ये त्यांना अत्यंत शुभ अनुकूल असा फलप्राप्ती होणार आहे. धनयोगाचे अनेक मार्ग खुले होणार आहेत आणि कुटुंबातील संबंध सुधारणार आहेत. जुन्या मित्रांशी संपर्क वाढणार आहे. पूर्वीचे नातेसंबंध जुळतील. या काळामध्ये अधिक चांगला असा काळ तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. दर सोमवारी शिवलिंगावरती काळे तीळ जलमध्ये मिसळून अर्पण करावे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्हासनी चांगला काळ तुमच्यामध्ये येईल आणि चांगले यशप्राप्ती होईल. पुढील राशी आहे तुला राशी. तुला राशीवाल्यांनी शनिदेवांच्या राहू नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. तुमच्या जीवनामध्ये काही महत्त्वाचे बदल देखील घडून येणार आहेत. सर्वात प्रथम भूमी, घर आणि वाहनाशी संबंधित वाद मिटणार आहेत. खूप काळापासून तुम्ही घरापासून दूर असणार आहात. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. याशिवाय तुम्हाला वडिलांचा आणि तुमच्या संपत्तीचा आधार मिळणार आहे. जीवनसाथीबरोबर तुमचे मतभेद, प्रेशर संपुष्टात येणार आहेत.
तुम्हाला अनेक चुका तुम्ही दर्शवणार आहात. थोड्या प्रमाणामध्ये पोट आणि केस गळतीच्या समस्या देखील तुमच्यामध्ये दिसणार आहेत. तुम्ही वरिष्ठावरती नेहमी दबून राहत असाल तर हा काळ मोरावरती चोर असा राहणार आहे. परिस्थिती सुधारेल. काही लोकांना वाटत होते की तुम्हाला नोकरीतून काढून टाकतील, पण तुम्हाला नवीन व्यवसायाची संधी प्राप्त होणार आहे. आणि ही मोठी चूक होत आहे की नोकरी किंवा व्यवसाय नवीन संधी तुमच्यासमोर येतील. तुला राशीवाल्यांनो, अचानक धनप्राप्तीचे योग दिसून येत आहेत. घरातील वातावरण आनंदाचे असणार आहे. जर तुम्हाला द्वितीय विवाह करायचा असेल तर तुम्ही एखाद्या नात्यातली असलेली स्थळ पाहावे. समाजासमोर प्रदर्शन करणे टाळावे. जर आत्ता तुम्हाला निर्धारपणे तुम्ही तुमचे जीवन जगायला सुरुवात करत असणार तर हा काळ योग्य आहे. तुमची आई आजारपणातून जात असेल तर ती आता बरी होणार आहे. जुने नोकर किंवा कर्मचारी काम सोडण्याच्या मार्गावरती असणार आहेत. मोठ्या भावंडासोबत तुमचे नातेसंबंध सुधारतील. सर्वात मोठी बातमी म्हणजे तुम्ही कोणत्या व्यक्तीसोबत मध्ये गुंतवणूक केली असेल तर ते पैसे मिळतील. कोर्ट केस असेल तर काही प्रमाणात मिटणार आहे. सरकारी विभागामध्ये किंवा इतर कोणत्याही विभागात अडकलेले कमिशन मिळेल. तुमचे वरिष्ठ ते देण्यास तयार नसतील तर या काळामध्ये त्यांची शक्ती वाढेल आणि याशिवाय त्यांना तुमचे मत देखील पटणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही या काळापासून घरगुती स्थिर असाल, भांडणामुळे खूप व्यस्त असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. या काळामध्ये मतभेद मिटणार आहेत. जरी थोडेसे उशिराने घरी येत असाल तर तुम्ही अधिक चांगले बनवू शकता. याचे फायदे आहेत की तुम्ही शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर देखील होणार आहेत. चांगल्या ठिकाणी प्रवेश देखील तुम्हासनी मिळू शकतो. तुमच्या जीवनात सर्वात चांगली महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला लॉटरी, सट्टा बाजार किंवा शेअर बाजारामधून अधिक लाभ होईल. याचा प्रभावामुळे वाढण्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे नारळ पाण्यामध्ये सोडावा आणि शिवलिंगावरती नारळ अर्पित करावा किंवा जलाभिषेक करावे. अधिक लाभ होईल. पुढील राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांना आम्ही सांगतो की शनिदेव राहू नक्षत्रामध्ये जात आहे, तर याचा तुमच्या जीवनावरती कसा परिणाम होणार आहे. प्रिय वृश्चिक राशीवाल्यांनो, शनिदेवांच्या ठिय्यामुळे परिणाम तुम्हाला सहन करता आहात की आता शनीचा प्रभाव बदलणार आहे. हे खरे आहे की तुम्ही शनीच्या ठिय्यामुळे 3ऱ्या टप्प्यावरती आहात. म्हणजेच शनीच्या 7.5चे प्रमाण ठिय्याचे टप्पे असतात. तर शनी सतत विश्वा नक्षत्रामध्ये जात आहे. मित्रांच्या नक्षत्रातून, राहू नक्षत्रातून असल्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी बदलताना दिसणार आहेत. जो तुम्हाला विचार केला नसेल त्या गोष्टी घडणार आहेत. सर्वात प्रथम तुमची ताकद वाढणार आहेत. काही मित्र, नातलग यांच्याशी गप्पा गोष्टी होतील. नातेसंबंध चांगले होणार आहेत. तुम्हाला समर्थन सुद्धा देणार आहेत. सरकारकडून देखील चांगला पाठिंबा मिळणार आहे. तुम्हाला पुन्हा शिक्षण करण्याची संधी देखील प्राप्त होईल आणि तुमच्या कुटुंबातील लोक तुम्हाला म्हणत असतील की तुला काही येणार नाही, पण तुम्ही पहिल्यांदा काहीतरी त्यांना करून दाखवणार आहात. तुम्हाला माहीत आहे की कधी थोडंसं बडबड करत असाल तर या काळामध्ये बडबड करणे थांबावे. तुम्ही विचार करत असाल 25% काम झाले असेल आणि यापुढे चांगला विचार करा, अधिक काम होईल. यामुळे विचार करा. महत्त्वाची गोष्ट, विचारशक्ती अधिक प्रबल होईल. तुमची स्मरणशक्ती वाढणार आहे. प्रिय मित्रांनो, तुमच्या जीवनातील काही महत्त्वाचे बदल देखील होतील. या काळामध्ये कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी प्राप्त होईल. तुम्हाला तुमच्या वडिलांच्याद्वारे काहीतरी मार्ग दिसतील ज्यामध्ये तुम्हाला चांगले फळ प्राप्त होणार आहेत. तुमच्या नवीन नोकरी किंवा व्यवसायामध्ये विचार करत असाल तर मार्ग चांगले मिळतील. पदोन्नती होण्याचे मार्ग आहेत. घराचे बांधकाम या काळामध्ये सुरू करता येईल. वैवाहिक जीवनामध्ये सुधारणा दिसून येईल. पती-पत्नीमधील नातेसंबंध चांगले होणार आहेत. तुम्ही लोन चुकवत असाल तर त्यांची विभाजन परिस्थिती सुधारणार आहे. केस किंवा
या वादामध्ये असाल तर तुम्ही आता यातून बाहेर पडणार आहात. तुम्हाला भाऊ किंवा बहिणीची मदत होईल. पुढील राशी आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी शनिदेव आता राहू नक्षत्रातून जात आहेत, तेव्हा तुमच्या जीवनावरती याचा कसा परिणाम होईल. शनिदेव मित्रांच्या नक्षत्रामध्ये जात आहे, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काही मोठं तरी होणार आहे. तुम्हाला ज्या टाईमच्या कामासारखं असेल तर काही फरक पडणार नाही, कोणी पाहणार नाही असं मनासारखं ठरवून बसून राहणार आहात. पण लक्षात ठेवा की आजचा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. याची आठवण ठेवा की शनी ज्या नक्षत्रामध्ये आहे तुम्हाला त्यामध्ये लालची बनवणार आहे. तुम्हाला लक्ष केंद्रित पैशाचं लुटा किंवा तांबा ठेवा. कामावरती नियंत्रण ठेवायला हवे. समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला 27 डिसेंबरपर्यंत नोकरी बदलण्याची असेल तर ती बदला. लोकांशी संपर्क साधा. तुमच्या नियंत्रणावरती तुम्ही ठाम राहायला हवे. जेव्हा गरज भासते तेव्हा तुम्ही कोणाशी तरी वाद घालू नका आणि वाद घालण्यासाठी मागे पुढे बघूसुद्धा नका. कुटुंबात जे काही लोक चुकीचं चाललं आहे किंवा चुकीचं करत आहेत, त्यांची नवीन धोरणे सुरू करत असेल तर त्यांना स्थलांतर करण्यासाठी किंवा त्यांना जिथल्या तिथे रोखून ठेवा. नोकरी व्यवसायात तुम्ही एकाच ठिकाणी काम करून कंटाळा आहात तर तुम्ही यामध्ये बदल करा. सरकारकडून लाभ मिळेल. सासरच्या लोकांशी संबंध सुधारतील. तुमच्या मनासारखा विवाह होईल. तुमच्या मतभेदातून समर्थक मिळणार आहे. तुमची संतती ऐकत नसेल तर या काळामध्ये तुमची संतती ऐकेल. धनु आणि आशय यांच्यामध्ये चांगला संबंध होत आहे, कारण शनी वक्री होत असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला बहीण भावंडाकडून मोठे पैसे प्राप्त होण्याचे संकेत दिसून येत आहेत. या काळामध्ये ग्रीन कार्ड तुमच्यासोबत काही समस्या असतील तर त्या सुटणार आहेत. तुमच्या इच्छा प्राप्तीनुसार तुमच्या कुटुंबातील पैशाचे वाहन किंवा संपत्ती खरेदी करण्याचे योग दिसून आहेत. पहिल्यांदा तुम्ही जगाचा विचार केला आहात, पण तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षावरती लक्ष द्या. इतरांच्याकडे लक्ष देऊ नका. या काळामध्ये धनुराशीच्या लोकांनी ओम नारायण नमः या मंत्राचा जप 108 वेळा करावा. अधिक लाभ होईल. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी शनिदेव सतत 20 नक्षत्रामध्ये प्रवेश करत आहेत. हे लक्षात ठेवा की 27 डिसेंबरपासून मकर राशीच्या लोकांसाठी या काळामध्ये अपेक्षित अनुकूल राहणार आहेत. पहिल्यांदा तुमच्या काळ चांगलं होणार आहे. तुम्ही तुमच्यात सुधारणा करणार आहात. तुम्हाला हे समजलं आहे की मेहनत केली तर यश मिळणार आहे, अन्यथा तुम्ही रस्त्यावरच राहाल. तुम्ही जे काम करत आहात त्यामध्ये थोडेसे वादविवाद, झगडे, अनावश्यक गोष्टी घडतील, पण सुधारणा होईल. वैवाहिक जीवनामध्ये खूप त्रास होत असेल तर या काळामध्ये तुमच्या विवाहकाकडून, जीवनसाथीकडून योग्य तो प्रसिद्धी मिळेल किंवा तुम्हाला साथ मिळेल. कामावरती लक्ष केंद्रित करायला हवे. नवीन व्यवसायाची किंवा नवीन नोकरीची सुरुवात करणार आहात किंवा स्वतःच्या मालमत्तेसंबंधित जीवनामध्ये अधिक चांगली बातमी मिळणार आहे. पैशाच्या थोडासा प्रश्न आत्ता चालू होणार आहे. पैसे मिळण्याचे मार्ग देखील खुले होतील. आर्थिक समर्थक मिळेल. याशिवाय पार्टनरशिपमध्ये तुम्ही काही व्यवसाय करत असेल तर त्याचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे, पण त्यामध्ये तुम्ही विजयी होणार आहात. मकर राशीच्या लोकांना हा प्रभाव कमी करण्यासाठी किंवा अधिक चांगला बनवण्यासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करावा. डाव्या हातावरती काळा धागा बांधावा. अधिक चांगले लाभ होतील. पुढील रास आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी जेव्हा शनिदेव सतत 20 नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत तेव्हा तुम्हाला कोणते परिणाम होतील पाहूया. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र प्रवेश करणार आहेत. तुमच्या जीवनामध्ये सुधारणा होईल. विवाहाच्या योगामुळे खबरदारी घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. जो सुधारेल त्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये सुधारणा होईल. विदेशात जाण्याची यात्रा संधी प्राप्त होईल. या काळामध्ये काही कानूनी अडचणी दूर होतील. काही कर्ज असेल
तर ती संपवण्याची संधी प्राप्त होईल. तुमच्या जीवनामध्ये स्थलांतर शक्यता निर्माण होणार आहे. प्रेमामध्ये तुम्हाला सुधारणा दिसून येणार आहे. पैसे कमवण्याचे मार्ग शोधू शकता. वेगवेगळ्या देशामध्ये स्थलांतरित करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. संततीसाठी सुखामध्ये वाढ होणार आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय संततीबाबत असेल तर काही मतभेद असतील तर ते दूर होणार आहेत. तुमचे जुने मित्र वर्तुळ अधिक मजबूत होणार आहे. कुटुंबामध्ये अनेक सदस्य तुम्हाला अडथळा देखील आणू शकतात. यामध्ये सुधारणा होईल. वडिलांचे योग्य मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये समस्या काही असतील तर या काळामध्ये दूर होतील. तुमचा आत्मविश्वासाचा अभाव असणार आहे. मनात नकारात्मक आणि उग्रपणा येऊ शकतो. दृष्टिकोन संबंधित, रक्तसंबंधित काही हाडांच्या समस्या सुधारणा होतील. याशिवाय पैसे जास्त खर्च करावे लागतील. या काळामध्ये पैसे खर्च करण्याचे असतील तर तुम्ही थोडासा विचार करावा. पैशाच्या बाबतीत बचत शक्यतो करावी. जीवनसाथीसोबत कुटुंबाच्या दिशेने तुम्ही कनेक्टेड असणार आहात. तुमच्यामध्ये सुधारणा दिसून येणार आहे. जीवनसाथीमध्ये तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची केस मुद्दाम किंवा मानसिक त्रास कोणाला देत असाल तर या काळामध्ये शक्यतो टाळावी. सुट्टीच्या दिवशी तुम्ही निवांत राहणार आहात. याशिवाय गुप्त शत्रू किंवा सापासारखे तुम्हाला त्रास देत असणार आहेत त्यांचे चेहरे तुम्हासनी दिसून येतील. एखादी गोष्ट सांगतो की शनी प्रबल होतो तेव्हा आपले बरेचसे प्रश्न मार्गीसुद्धा लागत असतात. तुम्ही इतरांचा विचार करत बसू नका. त्यांना विचार करून द्या. तरीही त्याचा प्रभाव अधिक चांगला होणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा. या काळामध्ये मंत्राचा जप करावा. ओम नमः शिवाय हा मंत्र आपण 108 वेळा म्हणावा. अधिक लाभ होईल. पुढील रास आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी शनी शतभिषा नक्षत्रामध्ये जात आहे तेव्हा तुमच्या जीवनामध्ये असामान्य बदल होणार आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या उन्नतीचे स्तोत्र उघडण्यास सुरू होणार आहेत. सर्वात प्रथम संततीमध्ये थोडेसे मतभेद होऊ शकतात. संपत्ती संबंधित पैशा व्यवहाराचा थोडासा वादविवाद होऊ शकतो. विदेशात जाण्याचे मार्ग उघडतील. तुम्हाला अत्यंत उत्पादनाचे स्तोत्र मिळणे जे कठीण जात असेल तर या काळामध्ये ते मार्ग उत्पन्न होतील. कुटुंबातील काही मोठ्या व्यक्तीशी, जीवनसाथीशी, मोठी बहीण किंवा भाऊ तुमच्या व्यवसायात गुंतवणुकीसाठी चांगले विचार करतील. यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. तुमच्या चेहऱ्यावर थोडेसे फोड दिसून येतील किंवा उष्णतेचा त्रास दिसून येईल. रक्तासंबंधित किंवा गळ्यातील समस्या काहीतरी उद्भवू शकतात. तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे. तुम्हाला पहिली वेळ असेल की तुम्ही उग्र आणि क्रोधित निर्णय घेणार आहात. तुम्ही इतरांचा आदर केला तर तुम्हाला मानसन्मान आदर मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. लांबच्या धार्मिक यात्रेला तुम्ही जाऊ शकता. महागडे गिफ्ट मिळू शकते. जीवनसाथीच्या आयातीच्या स्तोत्रामध्ये वाढ होईल. त्यामुळे जीवनसाथी तुम्हाला समर्थक मिळणार आहे. तुमच्या इच्छाप्राप्तीसाठी तुम्ही महागडी वस्तू खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही एक नवीन कंपनी देखील प्रस्थापित करू शकता. नवीन कंपनी सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या भागीदारीत चांगले समर्थन मिळणार आहे. प्रेमजीवनाशी काही तणावाची स्थिती बनू शकते. खरे म्हणजे जेव्हा शनी प्रबळ होतो तेव्हा तुम्हाला स्वतंत्र जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल. मी दुसऱ्या कोणाच्याही छायेतून राहून कमी करावे असे तुम्हाला वाटत असेल. त्यामुळे शनिदेव तुम्हाला स्वतंत्र बनवण्याचा प्रयत्न करतील. तसेच तुमच्याकडे जुने अडकलेले पैसे देखील तुम्हाला मिळणार आहेत. मोठे लाभ देखील दिसून येतील. सत्याचा मार्ग अवलंब सुरू करावा. कधीही खोटे बोलू नये. अधिक चांगला प्रभाव पडेल. यासाठी एक सोपा उपाय, आपण जाळीत काळे तेल टाकावे, शिवलिंगावर ते अर्पण करावे. जीवनामध्ये मोठे बदल घडून येतील.